महाविकास आघाडी मनसेचा मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का, देशपांडेंचा सवाल। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा। भाजप पदाधिकारी कैलास आहिरेंनीच केली तक्रार। 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। आधी मतदार याद्या साफ करा, नंतर निवडणुका घ्या। दुबार मतदारांचे पुरावे दाखवत राज ठाकरेंची मागणी। राज ठाकरेंनी स्टेजवर वाचून दाखवल्या याद्या। आज ठिणगी पडली आहे, वणवा केव्हाही पेटेल। अॅनाकोंडाला कोंडायची वेळ आली आहे। उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका। सर्वसामान्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय। पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, शरद पवारांची मागणी। औंधच्या जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गैरव्यवहार। एचएनडी जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच या व्यवहारात मुख्य सूत्रधार। रवींद्र धंगेकरांची एक्सपोज। फलटण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन। आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तात्काळ तपासाचे आदेश। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आयएमए कडून दखल। सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार। आयएमएचे बीड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न। शिंदेंनी गोगावलेंसोबत घेतला फुगडीचा आनंद। येवला ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका। बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली। सततच्या पावसानं द्राक्ष बागा ओल्या। शिरूर तालुक्यात परतीच्या पावसानं मोठं नुकसान। मावा, तुडतुडे रोगांचाही पिकांवर प्रादुर्भाव। उत्पादन घटल्यानं शेतकरी चिंतित।